सर्व शेतकरी मित्रांनो माझा नमस्कार. मी नीरज गलवाडे मलकापूर येथून STPS वेलनेस डिस्ट्रीब्युटर आणि माझ्यासोबत माझे सिनियर अनिल टेकाडे सर आहेत. आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये एका प्रयोगशील प्रगतशील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. त्यांनी आपले AWPLचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट ॲग्रो 90 आहे, इक्वारियल आहे, PGPR आहे वापरलेले आहे. त्यांचा रिझल्ट त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. वैभव रामभाऊजी गावंडे, राहणार धानोली, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. आपलं हे क्षेत्र किती आहे सर कपाशीचं पूर्ण? हे 3 एकराचं आहे पूर्ण. बरं. आणि टोटल कपाशीचं क्षेत्र किती आपल्याकडे? 12 एकर. बरं बरं. मग आता हे प्रोडक्ट आपण कशा स्वरूपाचे वापरले याच्यामध्ये? हे इक्वारियल आहे, हे ॲग्रो 90 आणि PGPR हे 2 स्प्रेइंग घेतला आहे. फवारणी झालेल्या 2? हो 2. बरं. तर तुम्हाला काय फरक वाटला या कपाशीमध्ये? आता हे तुम्हाला दिसूनच राहिली आहे. हो. आणि याची क्वालिटी, हा. झाडाची ब्रँचेस आणि फळ फांद्या आता लागणं सुरू झालेले आहे त्याला पूर्ण. हां. आणि हे जास्त दिवसाचं नाही आहे, हे जवळपास आपलं 28 जूनची वगैरे लागवड आहे. बरं. आणि तुमच्या म्हणजे अगोदर तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरले असतील नाही? त्याच्या आधी मी धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरायचो. मग त्या प्रोडक्टच्या रेटमध्ये आणि ह्या प्रोडक्टच्या रेटमध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते बा? जवळपास त्याचे जर रेट 1400 होते ते याचे 700 रुपयात काम भागते. असं. अर्ध्या म्हणजे खर्च निम्म्यावर आला. आणि रिझल्ट कसं आहे? रिझल्ट त्यापेक्षा थोडेसे अप्रतिम रिझल्ट आहे. क्या बात आहे. आणि सर भुविटा पण वापरला तुम्ही? हो, भुविटा याला दिलाय. पहिल्या खताच्या डोस मध्ये 2-2 पाकिट टाकले बर. आणि आता 3-3 टाकले. आणि आता जवळपास किती दिवसापासून पाऊस नाही आहे सर? कसा ताण कसा आहे आपल्याकडे? 1 ऑगस्ट पासून पाणी नाही आमच्या इथं. म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवसापासून पाणी नाही आहे. पण तरी तुमच्या क्वालिटीमध्ये किंवा पातीगळ काही फुलगळ असं काही? काहीच नाही. हा, काहीच तुम्ही नाही. बघू शकता, काहीच नाही आहे. पाती गळ वगैरे काही नाही आहे. पूर्ण चांगल्या क्वालिटीची कपाशी आहे. आणि आपल्या शेजारीच काही शेतकऱ्यांनी वापरलेलं नाही आहे. नाही. आपण त्या प्लॉटवर पण जाऊ. हो, तिथं पण जाऊ. म्हणजे तुम्हाला तर दिसला असेल ना हो, चमत्कार? चमत्कार. तिथं काय पोझिशन आहे त्यांची? म्हणजे एकदम छोटे छोटे झाड आहे, वाढ त्या नाही झाली. झाडाकडे पाऊसा नाही वाटत. अच्छा अच्छा. आणि टोटल किती एकर शेती आहे सर आपल्याकडे? 72 एकर. आणि पूर्ण याला आपलं प्रोडक्ट वापरून आले का तुम्ही आता? ऊस सोडून सध्या आता ऊसाला स्प्रेइंग खत होत नाही. बरोबर. बाकी सोयाबीन हा. आणि सोयाबीन आणि कॉटनवर आता सुरू आहे. आणि बरोबर. ऊसाच्या वेळेस जेव्हा आपण खत तरी ऊसाला भुविटा सोडलं तुम्ही? सोडलाय. बरं. मग आतापर्यंत जो काही तुम्हाला रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. अप्रतिम रिझल्ट आहे. अप्रतिम रिझल्ट आहे. आणि त्यात म्हणजे महत्वाचा खर्च कमी होऊन राहिला. हा, म्हणजे मेन तुमचा दरवर्षीपेक्षा खर्च आता निम्म्याच झालेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. हो, इकडचं दाखवून द्या थोडं साईडने असं दाखवून द्या ती सर्व. चला तिकडल्या प्लॉटवर जाऊ आपण आता बघायला तो की त्या शेजाऱ्यांचा कशी कपाशी आहे. तर आता शेतकरी मित्रांनो आपण त्यांच्या शेजारीच वैभव भाऊ गावंडे यांच्या शेजारीच एक प्लॉट आहे कपाशींचा. त्यांनी आपला हे प्रोडक्ट ऑर्गॅनिक AWPLचे प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे. दादा कोणाचं शेत आहे? हे नानबर्डीचे आहे. नानबर्डीचे आहे ना? बस मेरीने मेर आहे. हो हो. बरोबर. त्यांनी आपलं कुठलंही प्रोडक्ट वापरलं नाही. त्याची पोझिशन पेरण्यासारखंच आहे. हो, पेरण्यासारखंच आहे. लावून एकाच दिवशी आहे. बघा शेतकरी मित्रांनो, याला कुठलंही आपलं AWPचं टेक्निक नसल्यामुळे हे पहा त्याच्या रोग पण आलेला आहे. वाढ नाही झाडाची सर, बरोबर आहे. आणि एका दिवसाची पेरणी एकाच आहे. दिवसाची लावण आहे. म्हणजे हा चमत्कार आहे फक्त AWPLच्या प्रोडक्टमध्ये. प्रोडक्टचा पूर्ण क्षेत्र कुठं आहे पहा. सारखं आहे. जमीन आसमानचा फरक आहे पूर्ण प्लॉटमध्ये. पाहू शकता. आणि ते वापरलेलं आहे. झूम करून दाखवावं लागलं तर हे आपण बाजूला जाऊ ना. हो, ती वरती झूम करा. ह्या प्लॉट आपला इकडे वापरलेला आहे वरती. यस. तर सर तुम्ही समाधानी आहात ना आपल्या प्रोडक्ट वापरून? समाधानी आहोत. इतर शेतकऱ्यांना काय सांगसान मला? याचं AWPLचं आपण जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे हो. ते वापरायला हवे. आणि याने खर्चही कमी होतो आणि बरं. उत्पन्नाची वाढ होते. बरं बरं. चला ठीक आहे. भारत माता की जय.